नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काल पण मी एक व्हिडिओ टाकला होता, काल एक ब्लॉग बनविला होता, आज पण तुम्हाला ब्लॉग बनवित आहे। तर आज असं हे झालंय की आज मी खुरपायला गेलो नाही, आज मी शेळ्या सांभाळायला आलोय। शेळ्या सांभाळतोय आणि बोलता बोलता हसू बी यायला लागले मला। हेच हसू यायला लागले, हे मधी बोलतच नाही काही। त्याला बोलायला होतंय काय? आता शेळ्या इथं खात्यात, तुम्हाला मी शेळ्या दाखवितो। बघू शकता शेळ्या, बघितल्या का तुम्ही? आता ह्या शेळ्याच्या साईडला मी इकडं आलोय, हे सीताफळ झाड दिसतंय, ह्याच्या मध्ये विहीर आहे बलीकडे मधी पती। ती पण तुम्हाला मी दाखवतो, चला इकडे या। पडतांमध्ये हळूहळू दाखवतो, मध्ये पाणी आहे, पाणी हाय मध्ये, पण लईच अडचण आहे। बघू शकता तुम्ही सगळं इथं अडचण झाली आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मला मध्ये जावं लागतंय। हे बघा, हे पाणी मध्ये, हे बघा हे पाणी दिसलं का मग तुम्हाला? चला बा, जास्त मध्ये जायची गरज नाही, जास्त मध्ये जायची गरज नाही। अरे दगड टाकू नको, दगड नको वायर, दगड टाकू नको, काय दगड टाकू नको, इकडे आहे ना। तर बघू शकता मित्रांनो, ते काही मध्ये बोलत नाही, मला सळ करावं लागते, मलाच मध्ये बोलावं लागते। चला तर आता शेळ्या चरायला चालू, निवांत एकदम, आता आराम आहे। चला त्याच्याकडे जाऊ। काय करतो रे? बघायला पाणी आहे का? आहे का पाणी मध्ये? ही आम्ही जन्माच्या आधी खाल्लेली हिर आहे, कमीत कमी हिला किती वर्ष झाले असतील? 30-35 वर्ष झाले असतील। तवाची विहीर आहे, जरा थोडंसं ह्याच्यामुळे ह्याला पाणी येत नाही। ही आमच्या रानातली विहीर आहे। आमच्या इकडलं वातावरण बघितलं तर असं आहे की तुम्ही तोंडात बोट घातलं पाहिजे, इतकं भारी वातावरण आहे। बघा तर तुम्ही आता वातावरण बघितलं, एकदम फ्रेश निवांत वातावरण आहे। वातावरण बघितलं तुम्ही, आता त्याला कृष्णाला खाली बोलितो, हे खाली आहे ना, खाली जी आहे ना, वरी बसलाय वा, तिथं वरी बघा ते कुठं बसलाय तेव्हा, आताशी खाली आला, वहिरीच्या भाऱ्यावर बसला तो। आला 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 ए 2 मिनटं थांब ना, कॅमेरा पकड ना 2 मिनटं, बरोबर पकड चांगला। तर बघू शकता तुम्ही, आता आम्ही इकडं शेळ्याच्या चाऱ्यात निवांत बसलेलो आहेत, मला विहीर दाखवली, आणि अजून काय असेल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवत राहीन, दिवसभर मी काय करतोय ती। अजून बघू शकता तुम्ही इकडं भरपूर कापूस लावलेला अलीकडे ना, कापूस आहे इथं, त्याला काय म्हणते ते? आंबाडी। ही आंबाडीचे झाड आहे इथं, भरपूर आहे, इथं कमी नाही। इथं रान म्हणलं, इथं हे काय आहे? गवारीची शेंग आहे, गवारी शेंग आहे, सगळं धरण ना चांगलं ते। शेतकरीच आहेत ना तुम्ही पण? एकदम प्युअर शेतकरी, येत जा काय आजोबा शेतकरी,
वडील शेतकरी तर आणि आम्ही असे हो पण कधी कधी रानात येत जा म्हणजे माहित होत असते तुम्हाला बी जरा झाडायची. काय नाही रानात येणार नाही तर रानात जायला नाही तर असंच अडाणी राहावं लागेल बरं का. नाही, नाही, नाही. जरा लक्ष द्या, आपण शेतकऱ्याची पोरं. तब्येतीवर लक्ष द्या. हा 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 हम्म. मध्ये काही बोल नका तर बाय पुढचं. हो काय आमच्या शेळ्या आहेत आता जागल्यात, आता जायचं घरी, मस्त कुंडाळून जेवायचं, भलतं फुल खायचं, हा बस पुन्हा 1 घंटा मस्त आराम करायचा. तुम्हाला सांगतो मित्र, मस्त आराम 1 तास असा आराम करायचा, फुल जेवायचं खायचं आणि मस्त 1 तास आराम करायचा. पुन्हा 1 घंट्यानं पुन्हा डबल शेळ्या सोडायच्या, खाली यायचं. मस्त शेतकऱ्याचं आमचं काय निवांत काम, सगळं नंबर 1 काम चालू. कुणाची नोकरी नाही करायची, काय नाही उगं कुणी आमचा मालक नाही, काय नाही सगळं स्वतःचा मालक स्वतः व्हायचं. तर आता ह्याचं म्हणणं असं आहे, स्वतःचा मालक स्वतः व्हायचं. आमचं दोघायचं तेच म्हणणं आहे, आम्ही स्वतःचे मालक आहेत. कुणी आपल्याला म्हणायचं नाही, म्हणू शकत नाही की ए बाबा हे कर ते कर, तसला काही विषयच नाही आपल्याला. स्वतःचे मालक स्वतः. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. बाय. तर मित्रांनो आता आपण एक विहिरीच्या तिकडल्या साईडला जाऊ, शेळ्या इकडून गेलेल्या आहेत. चला. इथं आता इकडल्या साईडला आल्यात. आमच्या लाईफमध्ये रोज हेच घडतं. हे असं मग रानातले काम कर ना, शेतातले काम करणं, आणि बाकी मग कॉलेज पण चालू आहे. लास्ट इयर BA लास्ट इयर चालू आहे. असा सपोर्ट करत जा. थँक्यू. तर मित्रांनो आम्ही आता घरी चाललो जेवण करायला. बघू शकता तुम्ही. तीर चला. तर मी आता जेवण करून आलेलो आहे. जेवण करून आलोय आणि वापस मी आता डबल शेळ्याकडे झालो आहे. आज पूर्ण दिवसभर आम्ही शेळ्याकडेच आहेत. बघू शकता तुम्ही. हे झाडावर चढला आहे. घरी येऊन आता जेवण करून येऊन झाडावर चढला आहे. आता जेवण करून आलो, आता झाडावर चढला आहे. हे आमच्या रानाचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर आज माझ्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.